शहरालगतच्या मंद्रुप तालुका दक्षिण सोलापूर या गावामध्ये मागील 1.5 महिन्यांपासून चोरट्यांचा धुमाकूळ सुरू आहे। सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये 8 चोरटे चित्रित झाले आहेत, पण अद्याप पोलिसांना त्यांचा ठाव ठिकाणा लागलेला नाही। पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे गावातील युवकांसह ज्येष्ठ नागरिक रात्रभर गस्त घालत आहेत, पण पोलिसांचे गस्त पथक केवळ कागदावरच आहे। क्वचित प्रसंगी मध्यरात्री गावातील मुख्य रस्त्यावरून भरधाव वेगात गस्त पथकाची गाडी जाते, पण चोरांच्या दहशतीने गस्त घालणाऱ्या गावकऱ्यांशी संवाद साधून त्यांना दिलासा देण्याची तसदी मंद्रुप पोलीस घेत नाहीत। सहाय्यक पोलीस निरीक्षकांसह फौजदार, बीट अंमलदार, विविध घटकातील लोकांचे सत्कार सोहळे, वाढदिवस, कौतुक सोहळ्यात मशगूल आहेत। 28 डिसेंबरला गावातील 4 ते 5 ठिकाणी घरफोड्या झाल्या, त्यानंतर वाड्या वस्त्यांवर चोरट्यांचा वावर सुरूच आहे। 15 दिवसांपूर्वी गावातील नवले गल्लीतील एका बंद घरामध्ये 2 संशयित व्यक्ती बसले होते। त्या भागातील लोकांनी त्या बंद घराच्या बाहेर पहारे देत पोलिसांना बोलवले, पण ते आले नाहीत। दरम्यान अंधाराचा फायदा घेत संशयित पसार झाले। त्यानंतर वीरभद्र मंदिर परिसरात मध्यरात्री पोलीस मित्र प्रकाश जकुणे याने एका संशयितास पकडले, पण त्याच दरम्यान संशयिताच्या दुसऱ्या साथीदाराने पोलीस मित्राला मारहाण करत अंधारात पळून गेले। वेगवेगळ्या भागामध्ये चोरीचे प्रकार सुरूच असून मंद्रुप पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे सावट आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।